1 ऑक्टोबर 2023 पासून देशात होतात प्रचंड मोठे बदल. हे बदल लावणार सामान्य माणसाच्या खिशाला कात्री. आत्ताच झालेल्या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहेत की जे निर्णय लागू होतील 1 ऑक्टोबर म्हणजे आजपासून. तर याच्यामुळे अगदी 2,000 रुपयाची नोट असेल, LPG सिलेंडर असेल, CNG रेट असतील, पेट्रोल डिझेल रेट असतील, बँकांच्या सुट्ट्या असतील, जन्म प्रमाणपत्र असतील, ATM काढण्यास संबंधित निर्णय असतील, तर असे भरपूर नियमामध्ये बदल झाला आहे. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला अगदी भरपूर नियमात बदल होतोय. पण आत्ताच्या महिन्यात झालेले आहेत काही अगदीच कठोर बदल. तर त्याचा कसा आपल्या जीवनावर परिणाम होईल त्याविषयी माहिती व्हिडिओ पाहत राहा. तर सगळ्यात आधीचा बदल आहे 2,000 रुपयाच्या नोटीसंबंधी. 2,000 रुपयाची नोट बदलून घेण्यासाठी देण्यात आलेली तारीख जी 30 सप्टेंबर होती, तर ती काही अपरिहार्य कारणास्तव ती वाढवण्यात आलेली आहे आणि ती आता 7 ऑक्टोबरपर्यंत करण्यात आलेली आहे. RBIने असंही सांगितलेलं आहे की 7 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही 2,000 रुपयाची नोट कुठेही व्यवहारात वापरू शकता आणि ती लिगली त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल. म्हणजे 7 ऑक्टोबर ही लास्ट डेट असेल 2,000 रुपयाच्या नोटीसाठीची. तर हा आहे आज होणारा नियमातला बदल. दुसरा नियम आहे ATM कार्डच्या संदर्भात. जर बँकेतून आता जर तुम्हाला ATM घ्यायचा असेल तर आता तुम्हाला कोणत्या कंपनीचं ATM पाहिजे, तुम्हाला व्हिसा पाहिजे, मास्टरकार्ड पाहिजे, रुपे पाहिजे की दुसरं कुठलं पाहिजे, तर हे आता तुम्ही ठरवू शकणार. ATM कार्डला अप्लाय केल्यानंतर तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये तुम्हाला भरावं लागेल की कोणत्या कंपनीचं तुम्हाला ATM कार्ड दिलं पाहिजे किंवा क्रेडिट कार्ड दिलं पाहिजे. म्हणजेच याने तुम्ही कंपनी चूज करू शकता, तुमचा सर्व्हिस प्रोव्हायडर ATMचा चूज करू शकता. तर डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या बाबतीत हा नियम आहे. तिसरा नियम सर्वात महत्त्वाचा, जर बँकांना तुम्ही जर आधार कार्ड लिंकिंग केलेलं नसेल तर तुमचं खातं होऊ शकतं बंद. होय, आधार कार्डला जर तुम्ही बँकेचं खातं जर लिंक केलेलं नसेल, मग ते कुठलंही खातं असू द्या, पोस्टाचं खातं असू द्या, स्टेट बँकेचं असू द्या किंवा इतर कोणत्याही बँकेचं असू द्या, तर तुम्हाला बँकेला त्या ठिकाणी आधार कार्डचं लिंकिंग करणं अनिवार्य असणार आहे. नाहीतर येणाऱ्या काही दिवसामध्येच तुमचं बँक अकाउंट त्या ठिकाणी क्लोज होऊ शकतं आणि तुमचे व्यवहार करणं तुम्हाला मुश्किल होऊ शकतं. तर त्यामुळे तात्काळ हे करून घ्यायचं आहे. आता तिसरा नियम आहे शेअर मार्केट संबंधी. शेअर मार्केटचं डीमॅट खातं जर असेल, कुठल्या प्रकारचे शेअर्स तुम्ही खरेदी करत असाल, जर त्याच्याकरता डीमॅट खातं हे लागत असतं. बँक खात्यासारखंच हे खातं असतं, पण या डीमॅट खात्यात सुद्धा बंद होऊ शकतं. का तर त्याला जर तुम्ही वारस दिलेला नसेल, नॉमिनेशनची प्रक्रिया जर केलेली नसेल, तर तुमचं डीमॅट खातंही गोठवलं जाऊ शकतं. तर त्यामुळेच तुम्ही येणाऱ्या काही दिवसामध्येच तात्काळ हे त्या ठिकाणी याला नॉमिनेशन करून घेतलं पाहिजे, वारस लावलेलं पाहिजे. नाहीतर होऊ शकतं हे खातंही बंद आणि तुम्हाला शेअरमध्ये कुठलीही इन्व्हेस्टमेंट करता येणार नाही. त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय झाला आहे बर्थ सर्टिफिकेट किंवा जन्म प्रमाणपत्राच्या बाबतीत. जन्माचा दाखला आता हे सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट होणार आहे. जन्माचा दाखलामुळे तुम्हाला सर्वच कागदपत्र जर काढायचे असेल तर त्यासाठी जन्माचा दाखल्याला अगदी महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी हे दिलेलं आहे. जन्मदाखला हे अतिशय महत्त्वाचं कागदपत्र 1 ऑक्टोबरपासून त्या ठिकाणी होणार आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आता जन्माचा पुरावा म्हणून जन्मदाखला त्या ठिकाणी अगदी ग्राह्य धरला जाणार आहे. बाकीच्या डॉक्युमेंटची आता गरज नसणार आहे. सगळ्यात महत्त्वाची पुढची बदल, आता टूर्स पॅकेज होणार महाग. जे पर्यटन सहली आहेत किंवा ज्या विविध कंपन्यांमार्फत पर्यटन सहली त्या ठिकाणी राबवल्या जातात, तर त्यांचे पॅकेजेस होणार महाग. तर त्यांच्या वर वाढवले जाणाऱ्या टॅक्समुळे कदाचित सामान्य माणसाला जर फिरायला जायचं असेल, कुठल्या देशांतर्गत फिरायला जायचं असेल, देशाच्या बाहेर फिरायला जायचं असेल, तर त्याचे जे पॅकेजेस आहेत, त्याचे जे रेट आहेत, त्याच्या ज्या किमती आहेत, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ त्या ठिकाणी इथून पुढे बघायला मिळणार आहे. तर ती किती टक्के वाढ असेल याविषयी तर क्लॅरिटी नाही, पण याच्यात नक्कीच वाढ होणार आहे हे समजलेलं आहे. आता प्रश्न आहे, पुढचा नियम आहे CNGच्या बाबतीत. CNG पेट्रोल डिझेलच्या बाबतीत कंपन्या दर महिन्याला काही ना काही निर्णय त्या ठिकाणी घेत असतात आणि त्यामध्ये त्यांचे रेट वाढवत असतात. तर CNGच्या बाबतीत देखील रेट वाढण्याची शक्यता येणाऱ्या महिन्यामध्ये असणार आहे. तेच होतं आहे. CNG आता तुम्ही ज्या रेटमध्ये भरणार आहात कदाचित तो तुम्हाला वाढीव दराने देखील भरायला लागू शकतो. तर अशी देखील संकेत त्या ठिकाणी 1 ऑक्टोबरपासून होत आहे. LPG गॅसच्या बाबतीत देखील इथून पुढे काही निर्णय होण्याच्या मार्गावर आहेत. LPG गॅसवर मोठी सूट देण्यात आली होती. 200 रुपये घरगुती LPG गॅस आणि उज्ज्वला गॅसला जवळपास 400 रुपयाची त्या ठिकाणी त्याच्यामध्ये किंमत कमी करण्यात आली होती. पण यामध्ये देखील काही बदल 1 ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून आपल्याला बघायला मिळू शकतात. तर नक्कीच यामुळे त्या ठिकाणी आपल्याला अजून जास्त फायदा देखील होऊ शकतो. यानंतरचं आहे बँकांच्या सुट्ट्या बाबतीत. या ऑक्टोबर महिन्यामध्ये जवळपास 16 दिवस बँकांना सुट्ट्या आहेत. होय,
अगदी 16 दिवस सुट्ट्या आहेत, तर त्यामुळे अगदी बँकांच्या कामं करण्यामध्ये फार मुश्किल त्या ठिकाणी येणार आहे. तर त्यामुळे अगदी अवघड या ठिकाणी होणार आहे. तर त्यामुळे लवकरात लवकर आपण आपल्या बँकांचे त्या ठिकाणी काम करून घ्यायला पाहिजे. कारण की सुट्ट्या या महिन्यामध्ये बँकांना भरपूर आहेत आणि त्यामुळेच बँकांच्या कामकाजावर देखील प्रभाव याच्यामुळे पडू शकतो. आता पुढचं आहे गेमिंगच्या बाबतीत. ऑनलाईन गेमिंग जर तुम्ही करत असाल, मोबाईल गेमिंग करत असाल, ऑनलाईन गेम खरेदी विक्री करत असाल, त्याचे सबस्क्रिप्शन घेत असाल, तर तुम्हाला त्याच्यावर द्यावं लागेल 28% GST. होय, ऑनलाईन गेमिंगच्या चार्जेसमध्ये द्यावा लागेल 28% GST, ज्यामुळे ऑनलाईन गेमिंग खेळणं देखील होणार आहे महाग. तर हा त्या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा देखील बदल आहे. ऑनलाईन गेमिंग आजपर्यंत त्याच्यावर एवढे टॅक्स नव्हते, पण 28% टॅक्स आलेला आहे. आता एक वेगळा टॅक्स आला आहे, TCS, टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स. तर हा टॅक्स देखील हा वेगळा तुम्हाला भरावा लागणार आहे. 7 लाखाच्या वरती उत्पन्न असल्यावर हा टॅक्स त्या ठिकाणी भरावा लागणार आहे. तसेच बाहेरच्या देशातून काही खरेदी विक्री जर झाली असेल तर त्याच्यावर वेगळा टॅक्स